भुजबळांचे मतदार भुजबळांना काळे झेंडे दाखवत होते अन भुजबळ हताश होते। रेटता येतंय तेवढं रेटतील, पण सत्य हेच, जरांगेंनी भुजबळांचे खूप अवघड करून ठेवलंय। आरक्षण हाताशी येते की नाही माहित नाही, पण भुजबळांना कायमस्वरूपीसाठी मराठा द्रोही टॅग लागला। आपल्याच मतदारसंघात भुजबळ विलन झाले, कारण एकच, जे सरळ मार्गी करता येत होते ते तिथे वाकड्यात घुसले। नेमकं घडलंय का? तर आणि ही सुद्धा मंडळी कोण आहेत? ही फक्त राजकीय मंडळी, राजकीय विरोध करणारे किंवा ज्यांना पुढची स्वप्न पडतायत आमदारकीचे, ते सगळे लोक आहेत। ते छगन भुजबळ हे चक्रव्यूहामध्ये काल घेरले गेले होते। येवला त्यांचा मतदारसंघ नुकसानग्रस्त भागामध्ये गेले होते। पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर पडला। मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण शेती कसणारे हे मराठा बांधवच आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामुळे छगन भुजबळ यांना आपल्याच बांधवांकडे, आपल्याच मराठा मतदारांकडे जायचं होतं। पण जे सध्या राज्यामध्ये निर्मिती वातावरण झालेली आहे आणि या वातावरण निर्मितीमध्ये भुजबळांना मराठा द्रोही हा टॅग लागलेला आहे। अशा वातावरणात भुजबळांना बांधावरती सुद्धा अडवण्यात आलं, भुजबळांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि सगळी परिस्थिती बघितली तर भुजबळ जेवढं रेटता येतील तेवढं रेटतील, पण सत्य परिस्थिती हीच आहे की भुजबळांना आता कायमस्वरूपीसाठी मराठा द्रोही हा टॅग लागला। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येवला मतदारसंघात आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलंय। अनेक ठिकाणी भुजबळ यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी झाली, काळे झेंडे दाखवून चले जाओच्या घोषणा दिल्या गेल्या। मनमाड चौफुलीवर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं। या विरोधामुळे भुजबळ यांना काही गावात पाहणीसाठी सुद्धा जाता आलं नाही। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 35,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। येवला तालुक्यालाही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला। शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी भुजबळ हे आपल्या येवला मतदारसंघात आले। मागील काही दिवसांपासून सकल मराठा समाजाचे मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात वाकयुद्ध होतं। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्यास भुजबळांनी विरोध केला। मराठा समाजात मध्ये रोष पसरला, त्याचे पडसाद या पाहणी दौऱ्यातून आंदोलनात उमटले। ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी विरोध केला। परिणामी पाहता भुजबळांच्या ताफ्याला मार्गही बदलावा लागला। सोमठाणे आणि कोमटगाव येथे मुख्य रस्त्यांपासून काही अंतरावर मराठा आंदोलक रस्त्याकडे पाठ करून बसले होते। काळे झेंडे दाखवत त्यांनी भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। भुजबळांचा ताफा निघून गेल्यानंतर रस्त्यावर गोमूत्र शिंपडले गेले। एकंदरीतच काय, तर छगन भुजबळ हे मराठा आरक्षणामध्ये त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, या भूमिकेमध्ये भुजबळांची भूमिका जरी सरळ मार्गी होती किंवा आपल्या समाजाला न्याय देण्यासारखी होती, तरी सुद्धा भुजबळांनी सरळ मार्ग सोडून ते वाकड्यात शिरले आणि त्यामुळेच कदाचित कायमस्वरूपीसाठी भुजबळांवरती मराठा द्रोहीचा टॅग लागलेला आहे। आज त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये रोखलं गेलंय। उद्या भविष्यातील परिस्थिती ही वेगळी असणार आहे। मनोज जरांगे पाटील हे राजकीय व्यक्तिमत्व नाहीये, ते रस्त्यावरील माणूस आहे। उद्या ते काही बोलले तरी सर्वसामान्य माणूस बोलला असाच टॅग मनोज जरांगेंवरती लागतोय। पण भुजबळ कॅबिनेट मंत्री आहेत, त्यातल्या त्यात इतक्या वर्ष त्यांना राजकारणाचाही अनुभव आहे आणि समाजामध्ये कधी कुठली प्रतिक्रिया दिल्यानंतर काय घडू शकतो याचाही अनुभव आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भुजबळ हे वरच्या लेवलचे स्टेटमेंट करतात, ज्यामुळे एकंदरीत वातावरण चिघळतंय। मग अशामध्ये भुजबळांनी निवडलेली वाकड्यातली जी भूमिका आहे, ती भूमिकाच भुजबळांसाठी भविष्यामध्ये ग्रहण बनून लागणार आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? व्यक्त व्हा। मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। जय महाराष्ट्र पब्लिक।